तर अशा तऱ्हेने मामा तयारीतच आहेत, महाबळेश्वरला जायचं आहे. तर महाबळेश्वर आता एक 15 ते 20 किलोमीटर आहे आणि थांबलो आहे आम्ही. गाडी चालवून कटाळा. मोबाईल बी बॅटरी पण मोबाईलची 50% राहिलेली आहे आणि नको वाटायला लागले आता गाडी चालवायला. अरे खाली गेलं काय? पडलं का काय? तो भैया कैसा लगा आपको हमारा महाराष्ट्र? बड़े है ना? 4 साल इधर है हो? हाँ 4 साल से गाड़ी चला रहा हूँ, इधर आता हूँ, पूना जाता हूँ. पार्टी उधर आपकी उधर की है पार्टी? मुंबई की है. अच्छा, बहुत दूर मतलब महाराष्ट्र में घूमते हो क्या बाहर भी जाते हो? राजस्थान भी जाते हो. अच्छा. तर मित्रांनो अशा तऱ्हेने आम्ही आता निघालो आहे लॉडविक पॉईंट बघायला. लॉडविक पॉईंट आणि ह्या इकडं मामा आहेत बघा, चालत यायला लागले ते. इथनं असा भुलभुलया आहे आणि या भुलभुलयामध्ये आम्ही निघालेलो आहे. तर मामाने आत्ता नाक शिकरलेला आहे. मामाने आत्ता जस्ट नाक शिकरून शेंबूड खाली टाकले. ते आता धरला पाहिजे. मामांचा विषय लय हार्ड आहे. बाकी काय नाही, मला फक्त आमच्या दाजींची गाडी आल्या त्याचीच गाडी आणल्या त्याचीच काळजी वाटते. हँडल लॉक केलं आहे पण तरी पण वाटतेच की नवीन गाडी आहे, काय तर झालं म्हणजे काय करायचं. मामाचं काय, गेली तर गेली, आम्हाला काय घेणं देणं आहे. तर मामा अशा तऱ्हेने काहीतरी कुरापती करण्याच्या नादात आहेत. आयुष्य असं पाहिजे आहे, वय झालं तर एकत्र. नाहीतर मामा आहेत बघा, मामेला सोडून एकटंच आलेत. आता समोरून हे पण आलेत बघा सोबत आणि मामा बघा मला घेऊन आलेत फिरायला. असं असतंय काय कुठं मामा. ती लय पॉईंट आहे ती महाबळेश्वरमध्ये, फिरायला दिवस जाईल मामा सगळं. खरं हो, 1-2 पॉईंटच आपल्याला होणार बघायचं. आता इथे 1-2 पॉईंट आहेत पुढं बघू की. महाबळेश्वरमध्ये कुठले कृष्णा ना तू उगम पावल्या मागल्या वेळेस आम्ही बघा आलो होतो बघितल्या, पण ते काय एवढं आठवून झाले बारा काय मामा. अशा तऱ्हेने मामाला जायचं, अशा तऱ्हेने मामाला शिंक आलेले मामाला. मामाचं सगळं विश्लेषण तुम्हाला ह्या व्लॉगमधून तुम्हाला पाहायला मिळेल. तर मामा आता जस्ट थुकले. मामाचं आत्ता जस्ट मामा काय केले? थुकले. हां, आणि मगाशी केली. पास आपण पैसे फेटलं म्हणायचं, गाडनं गाठलेलं पैसे फेटलं महाबळेश्वरला येऊन. तर ही मजा असते मामासोबत यायची. खरंच मित्रांनो माझं मला हसू आवरून झाले अक्षरशः. काय माहीत आतनंच यायला लागले हसू. पण हे मात्र मला पटलं नाही. आणि तुम्ही पण बघा, तुम्हाला काय वाटतंय. इथं सगळे कपल्स आहेत बऱ्यापैकी आणि मामीला सोडून आलेत. गेले कुठं? इकडं आलाय तुम्ही मामीला सोडून इकडे कशाला आलायसा तुम्ही? मामीसने घेऊन यायला पाहिजे होतं गाडीवरून, नाही एसटीनं आला असता. गाडी येत नाही म्हटलं चालवाय. हां, इकडे याचा पॉईंटच आपल्या डोक्यात नव्हता काय, मध्येच म्हटलं असं चल चल चल. मी नाहीच म्हटलं, तुम्हीच म्हटलं. इथे कुठं तर पॉईंट आहे आणि हा पॉईंट, या पॉईंटचं नाव मला काय माहीतच नाही. कुठं जातोय रस्ता येऊ? महाबळेश्वर.
या इथनं बघू शकता तुम्ही कसा व्ह्यू आहे, एकदम जब्बर. आणि त्या तिकडं मामा आहे बघा, पुढं जाऊया तिकडं, चला बघूया. इकडं आपल्याला जायचं आहे आता, तिकडे जाऊया पुढं, चला. शिस्तीच्या बरं का, तुमची जबाबदारी आहे माझ्यावर. नाही मामी परत मला ओरडतेल्या, मामाला कुठं सोडून आलास. मामा गेलं म्हणायचं महाबळेश्वरच्या हां काय म्हणायचं, महाबळेश्वरच्या घाटात सोडवणार. तर अशा झाड्या झुडप्यातनं आम्ही वाट काढत असं निघालो आहे. आणि मामा पण ऑफरोड असल्यामुळे जरा भीत यायला लागलेत माझ्या मागणं. फिरण्याची हीच मजा आहे मामासोबत, फक्त मामाने ठिपसा घेतलेला नसावा. आयुष्य असं फिरण्यात घालवल्यावर लय भारी असते. म्हणजे काय निसर्ग आहे, मन असं एकदम हलकं होते ही नजारा बघितलं. अशा तऱ्हेने मामा येत आहेत, चाली करत. तो रोड कुठला खाली. बरं मला काय म्हणायचं आहे तुम्हाला, ही डोंगर दऱ्या बघितल्यावर तुम्हाला काय वाटतं मनात एक काय भावना येते खरं? आयुष्यात तुम्ही पहिल्यांदाच आलायस आहे ना? होय, खरं सांगा. पहिल्यांदाच. बघा तर मामा उभ्या आयुष्यात, मामाचं आत्ता वय 62 असेल, 62. आणि उभ्या आयुष्यात मामा आत्ताच पहिल्यांदाच आली ती महाबळेश्वरला, ती बी माझ्यामुळं. मामाशी मगाशी म्हटलं आपण आलो जाता इकडं साताऱ्यात भुईंजमध्ये, आणि तिथनं किती एक 40-50 किलोमीटर आहे, तर येऊया जाऊन. तर मामा पण तयार झाले आणि आलो आम्ही मग. आणि विषय काय झाला आहे, आम्हाला पॉईंटच माहीत नाही. म्हणजे मी ह्याच्या आधी आमचं क्लासमेट वगैरे असं आम्ही येऊन गेलो इकडं, पण कुठलं पॉईंट काय एवढं लक्षात बी राहिलं नाही. आणि असं चाललं आहे फिरायचं. गुगल मॅपवर मग बघतोय लोकेशन, जरा पॉईंट सर्चही करून बघतोय. आणि ते बघत आता जरा इथं पुढं आलो आहे. कुठला आहे पॉईंट कोणास ठाऊक काय माहीत नाही, पण भारी आहे असं महाबळेश्वर फिरायला. भारी आहे एकदम, असं गार वार असं यायला लागलं आहे. आणि लोक पण बरी झाली ती पर्यटक, असं बाहेरच्या देशातली पण लोक आहे ती, गोरी पान फुलासारखी छान. आपण पण काही कमी नाही, आपण का असलं तरी आपल्या देशात आपण विषय हार्ड आहे.